नमस्कार। क्वांटम युग ही एक अशी क्रांती आहे जी विज्ञान आणि तंत्रज्ञानाला नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे। क्वांटम यांत्रिकीवर आधारित हे तंत्रज्ञान आपल्या आजच्या संगणकापेक्षा कितीतरी पटींनी वेगवान आणि शक्तिशाली आहे। पण हे नेमकं आहे तरी काय आणि यातून आपल्याला काय मिळणार आहे, यात नेमक्या कोणत्या अडचणी आहेत, तर ते पाहूया। क्वांटम युगाची सुरुवात, संभाव्यता आणि आव्हाने अगदी सोप्या भाषेत या व्हिडिओच्या माध्यमातून। सर्वप्रथम क्वांटम युग म्हणजे काय, तर क्वांटम संगणकाचा वापर। सामान्य संगणक हे बायनरी पद्धतीवर काम करतात, म्हणजे 0 आणि 1 यांचा वापर करून ही माहिती साठवतात आणि त्यावर प्रक्रिया करतात। पण क्वांटम संगणक यापेक्षा वेगळे आहेत। ते क्यूबिट्स नावाच्या विशेष युनिट्सवर काम करतात। क्यूबिट्स एकाच वेळी 0 आणि 1, ज्याला आपण 0 किंवा 1 हे दोन्ही असू शकतात, याला सुपरपोजिशन असं म्हणतात। यामुळे क्वांटम संगणक एकाच वेळी अनेक गणित सोडवू शकतो, ज्यामुळे त्यांचा वेग हा प्रचंड वाढतो। याचा फायदा काय, तर कल्पना करा, औषध शोधायला, नव्या सामग्रीचा शोध घ्यायला किंवा हवामानाचा अचूक अंदाज लावायला आपण कितीतरी कमी वेळात आता काम करू शकणार आहोत। उदाहरण द्यायचं झालं तर नवीन औषध बनवण्यासाठी रसायनांचे गुणधर्म समजून घ्यायला आजच्या संगणकांना कितीतरी वर्ष लागतात, पण क्वांटम संगणक हे काम काही तासात किंवा काही मिनिटात करणार आहेत। त्यातून कृत्रिम बुद्धिमत्तेला, ज्याला आपण AI म्हणतो, त्याला अधिक बळ मिळणार आहे, ज्यामुळे डेटा सुरक्षा सुधारेल आणि जटिल समस्यांचं निराकरण करणं अगदी सोपं होणार आहे। पण हे सगळं इतकं सोपं नाही जेवढं आज आपण समजत आहोत, कारण क्वांटम संगणक बनवणं आणि चालवणं खूप अवघड आहे। त्यांना अतिशय कमी तापमानात, जवळपास 0 अंश केल्विन -273 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानात त्याला ठेवावं लागतं। क्यूबिट्स हे खूप नाजूक असतात। बाहेरच्या कोणत्याही गोष्टीमुळे, मग ते आवाज असो, व्हायब्रेशन असो किंवा अगदी लाईट असो, हे क्वांटम संगणकाचे काम बिघडू शकतात। त्यामुळे त्यांना स्थिर ठेवणं हे मोठं आव्हान राहणार आहे। शिवाय क्वांटम संगणक बनवण्यासाठी खूप पैसा आणि मोठ्या प्रमाणात तज्ञांची ही सुद्धा गरज लागणार आहे। दुसरी मोठी अडचण म्हणजे डेटा सुरक्षेची। आजच्या काळात आपण ज्या एन्क्रिप्शन पद्धती वापरतो त्या क्वांटम संगणकासमोर कदाचित टिकणार नाहीत। याचा अर्थ बँक खाती, गुप्त माहिती यासारख्या गोष्टी धोक्यात येऊ शकतात। त्यामुळे नव्या क्वांटम प्रतिरोधक एन्क्रिप्शन सुद्धा, या पद्धती सुद्धा ह्या विकसित कराव्या लागणार आहेत। आणखी एक गोष्ट म्हणजे क्वांटम तंत्रज्ञान अजून पूर्णपणे विकसित झालेलं नाही। आज आपल्याकडे असलेली क्वांटम संगणक ही फक्त प्राथमिक अवस्थेत आहेत। त्यांना व्यावसायिक स्तरावर वापरण्यासाठी अजून बराच वेळ लागेल। तरीही येत्या काही वर्षात यात मोठी प्रगती होईल, असा अलीकडे शास्त्रज्ञांचा दावा आहे। एकंदरीत सांगायचं झालं तर क्वांटम युग आपल्या आयुष्यात फार मोठी क्रांती घडवू शकतं, पण त्यासाठी अनेक तांत्रिक आणि आर्थिक आव्हानावर आपल्याला मात करावी लागणार। विज्ञान, उद्योग आणि सरकार यांचा एकत्रित प्रयत्न झाला तर आपण एका नव्या युगात प्रवेश करू शकणार आहोत, जिथे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी ह्या शक्य होतील। थोडक्यात काय, तर क्वांटम युग हे संधी आणि आव्हानांची एक आकर्षक संकल्पना आहे, ज्याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद।